नमस्कार. मातृपितृभक्त श्रवणकुमार आणि अयोध्येचा राजा, राजा दशरथ कथा. अयोध्येच्या राजाला एके रात्री एका स्त्री व पुरुषाची हत्या केल्याचे एक अत्यंत वाईट स्वप्न पडले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राजाने कुलगुरू वशिष्ठ मुनींची भेट घेऊन पडलेल्या स्वप्नाचा अर्थ विचारला. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, राजा, हे स्वप्न अशुभ आहे. ही अशुभ घटना टाळण्यासाठी तुला 2 नर व एका मादीचा अशा 3 श्वापदांचा वध करावा लागेल. तरच पडलेले स्वप्न खरे होण्यापासून तू वाचशील. असे म्हणताच राजा दशरथ वनात जाऊन त्या 3 श्वापदांचा शोध घेऊ लागले. पण खूप प्रयत्न करूनही हे 3 श्वापदे सापडण्यात. तेव्हा राजा दशरथाने सरोवराकाठी असलेल्या झाडाच्या फांदीवर दडून बसण्याचा विचार केला. शिकार पाणी पिण्यास आली की लगेच बाण सोडता येईल. पण त्याच वेळेस श्रवणकुमार हे काशी यात्रा घडविण्यासाठी अंध माता पित्याला कावडीत बसवून कावड खांद्यावर घेऊन याच मार्गाने चालला होता. तहानेने व्याकुळ झालेल्या आई वडिलांना पाणी पाजण्यासाठी त्याने कावड सरोवराकाठी उतरवून ठेवली आणि पाणी आणावयास गेला. तितक्यात पाण्याचा आवाज झाल्याने राजा दशरथाला वाटले की शिकार पाणी पिण्यासाठी सरोवराकाठी आले आहे. एका क्षणाचाही विलंब न लावता राजा दशरथाने धनुष्यातून बाण सोडला. तसा तो श्रवणकुमाराच्या छातीत घुसला. श्रवणकुमार वेदनेने तडफडू लागला आणि म्हणू लागला, हे परमेश्वरा, मी निरपराध असताना मला का कोणी बाण मारावे? मी मेल्यावर माझ्या अंध माता पित्यांचा कोण सांभाळ करणार? राजा दशरथाच्या कानी हे शब्द पडताच त्याच्या काळजात चर झाले आणि ते धावत श्रवणकुमार जवळ आले आणि म्हणू लागले, मला क्षमा करा. माझ्या हातून घोर अपराध घडला आहे. तुम्ही सांगाल ते प्रायश्चित मी भोगायला तयार आहे. यावर श्रवणकुमार म्हणाले, माझ्या मृत्यूपश्चात माझ्या मातापित्यांचे काय होणार त्याची मला फार चिंता लागली आहे. तहानेने व्याकुळ झालेल्या माझ्या मातापित्यांना आधी पाणी पाजा आणि नंतर माझ्या मृत्यूची बातमी द्या. यदा कदाचित माझ्या मृत्यूच्या बातमीने ते जगलेच तर त्यांची काळजी घ्या, असे वचन मला द्या. तेव्हा राजा दशरथाने हे वचन देताच खोल गेलेल्या स्वरात श्रवणकुमारचे शेवटचे उद्गार हेच होते, आई बाबा, मला क्षमा करा. तुम्हाला काशी यात्रा घडविण्यापूर्वीच मला मृत्यूने गाठले. असे म्हणत श्रवणकुमारने प्राण सोडले. राम कृष्ण